संकेत, तुझं ग्राउंड झालं ना कोल्हापूर एरोचं होय काल झालं की. रात्री? काल नाही, माझं परवा दिवशी झालं. हां आज हां, मेडिकल झालं. आज मेडिकल झालं आहे ना? हा, 27 तारखेला होतं. हां हां, 27 तारखेला झालं ना ग्राउंड? हा, 26 रात्री 12 वाजता. तर आपलं किती वाजता तू त्या ठिकाणी रांगेमध्ये लागला होता अगोदरल्या दिवशी? 9 वाजता. 9 वाजतापासून अंदर घेतलं त्यांना? हा, 9 वाजतापासून चालू होते आत घ्यायला. आणि मग आपलं सर्वात अगोदर काय काय चेक करत आहे ते डॉक्युमेंट? ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड. हां, दोनच. हा, नोटरी चेक वगैरे करतात. नोटरी वगैरे नाही चेक करत आहे? नाही नाही. आणि हे चेक केल्यानंतर ग्राउंडच्या आतमध्ये घेत आहे पोरांना? हा 12 वाजेपर्यंत बसून ठेवल्या जात आहे? हा, 12 वाजेपर्यंत रांगा नुसता बसू देतात. त्यानंतर ॲडमिट कार्ड स्कॅन करतात. हां हां हां, जसे 12 वाजले तसे ॲडमिट कार्ड स्कॅन करते? हा, 12 वाजेपर्यंत चालू होतं. आणि उंची अगोदर मोजत आहे की 1600 मीटर रनिंग झाल्यावर मोजत आहे? 16 मीटर झाल्यानंतर मोजतायत. हां हां, 1600 मीटर रनिंग झाल्यावर. होय. आणि आपलं एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे ते? 100 पोरं सोडतात. हां हां, म्हणजे स्टार्टिंगला जसे 12 वाजले तसे तीन बॅच केल्या असेल त्यांनी? हा, 3 बॅच केल्या. हां हां, 100च्या. हा, तिथनं चालू केलं थोडं. हां, 1600 चालू केलं. आणि ते पिचे मूळ वगैरे म्हणत असेल ना बसवायच्या? हा, नेत्यात चालवत. हां हां आणि तिथं पुढं नेऊन पिचे मोड म्हणते. हां, जे मागं राहते ते पुढं जाते, जे पुढं राहते ते हा मागं हा. जाते. आणि ते होय. एका रांगेनं सुटत आहे का ट्रॅकवर? 10 जण? नाही, तसं काही रांग नाही. हां हां बाहेरचं जायचं. ती मेजर पुढे जात असतात, त्यांच्या मागून नुसतं जायचं. हां हां मागं असतात त्यांना पिचे मोड म्हणल्यावर लगेच पुढे जायला मिळते. आणि 1600 मीटर रनिंग कायच्यावर आहे? ग्राउंडवर होत आहे की रोडावर होत आहे? रोडवर आहे. हां, रोडवर. किती काय ट्रॅक किती आहे तो? ट्रॅक कितीचा आहे? ट्रॅक 1200चा आहे. पहिले एक आणि 1200 मीटर रनिंग मारावं लागते पहिले? हा, 1200 झालं की नाही, त्याच हां, ट्रॅकचं पुढं एक 400 मीटर जायचं. अजून समोर 400 मीटर जायचं आहे? हा, 1200 कंप्लीट झालं हायच हां मोठा हां स्टेट आहे. हां हां, 400. ते पावसामुळेच ते रोडावर ग्राउंड घेऊन आले आहे ना? होय होय, हां भरपूर हां इथं पाऊस भरपूर असल्या कारणानं रोडला हां, गेले. पाऊस वगैरे चालू आहे का तिकडे? होय, कंटिन्यू पाऊस चालू आहे. बापरे, हो ना. नाही तर तसं जर हा समजा पाऊस जर नाही आला तर मग ते ग्राउंडवर घेते? हा, आता तर ग्राउंड होणारच नाही वाटते ग्राउंडवर. हां, आता रोडवरच घेतील ते. ग्राउंडवाला झालं असेल ना? भरपूर ओलं झाले त्यामुळे ग्राउंडवर नाही होणार. हां हां, तर याच्यावर रोडवरच सोडत आहे? रोडवरच. तर टायमिंग वगैरे आपलं सेन्सर वगैरे नाही आहे तिथं 1600 मीटर रनिंगच्या वेळेस? नाही नाही, हो काय काय? सेन्सर वगैरे काही नाही. एक वेळचा टाइम लावला की झालं? 100 टाइम पोरं स्टार्ट सोडले की? केलं नाही झालं. तर त्या बॅचमध्ये मग किती पोरं घेतलेत त्यांनी फर्स्ट ग्रुपचे? फर्स्ट ग्रुपचे माझ्या बॅचला 25 घेतले. 25? सेकंड हां, ग्रुपचे? सेकंड ग्रुपचे 19 घेतले. हां, टोटल 45? हां. हां हां, 1600 साठी काय टायमिंग चालू आहे ॲक्सिलेंटसाठी? एक्सलंट 5:30 द्यायला आहेत. 5 पूर्ण टाईम मिनिट द्यायला काय. 5 मिनिट 30 सेकंड? हां. बापरे. सेकंड ग्रुप 5 मिनिट 45? सेकंड 5:45. बापरे, हो ना. टायमिंग तर भरपूर देत आहे. टायमिंग भरपूर द्यायला काय हां, टायमिंगचा विषय नाही. बापरे, सर्वच बॅचला? होय होय. बापरे. आणि आपलं ते अगोदरच्या बॅचमध्ये किती पोरं घेतले होते? माझ्या अगोदरच्या 50 काहीतरी घेतले होते. 48 का बापरे, 50 घेतले होते. हो ना हो ना, लय पोरं घेत हां. आहे मग? होय, पोरं भरपूर घेत आहेत. रनिंग झाल्यावर मग मंडपामध्ये बसवलं? हां, रनिंग झाल्यावर मंडपमध्ये नेऊन बसवलं. हां हां, तिथं शिक्के वगैरे हातावर? शिक्के आत तिथं पहिलाच मारतात साहेब. हां, रनिंग ॲक्सिलेंटवाल्या झाल्यावर. ज्यानं ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारले त्याच्या याच्यावर ॲक्सिलेंट? हो. तू ॲक्सिलेंटमध्ये मारली रनिंग आहे ना? हो, एक्सलंट मारली. हां, कॉंग्रॅच्युलेशन. हां, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. हो. हां, आणि थँक्यू. आपलं काय म्हणतात त्याला समजा मग हे झाल्यानंतर काय होतं की उंची त्या ठिकाणी मोजत आहे की लॉंग जम्प घेत आहे? पहिला मंडपामध्ये बसवल्यानंतर? मंडपमध्ये बसल्यानंतर आपलं बायोमेट्रिक होतं. हां हां, थंब वगैरे? हां. हां हां, थंबच्या तिथून वेळेस आपल्याला काही डॉक्युमेंट वगैरे घेत असेल ना?
काय फक्त आपलं ऍडमिट कार्ड हे करून आपलं फिंगरप्रिंट घेतात फक्त. हा 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 फिंगरप्रिंट डोळ्याचं चेक करून घेतात. हा हा तिथून आपल्याला आपल्या एक नंबर देतात, RMDS नंबर. हा हा नंबर घेऊन डायरेक्ट मग लॉंग जम्प, हा झिगझॅग आणि पुलअप. पुलअप्स. अजून आपलं काय म्हणते फॉर्म वगैरे लिहून घेत असेल ना तिथं? हा ते नंतरून. हा हा आणि आता आपलं तेवढं झालं ना बसवून घेतात, मग त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग चालू होते पुलअप झाल्यानंतर. ते आपलं पुलअप झाल्यानंतर उंची वगैरे घेत असेल ना तिथं? होय होय. उंची किती लागत आहे GD साठी? ते 168. 168. परफेक्ट. हा याच्यापेक्षा थोडी पण कमी असले डायरेक्ट काटत आहे. डायरेक्ट अनफिट करते. हो ना हो ना. आणि नंतर छाती. आणि नंतर उंची उंची झाल्यावर छाती मोजत असेल ना? झाल्यावर लगेच वजन करतात. हा हा वजन काय ते BMI नियम आहे काय? हा हा उंचीनुसार वजन पाहिजे आपलं. हा हा याच्यातच मुलं काटत आहे काय? उंचीनुसार होय होय. वजनानुसार? म्हणजे यामध्ये तरी त्यात पण पोरं करतायत. उंचीनुसार वजन किती असलं पाहिजे तरी? तर त्यांच्याकडे चार्ट आहे असा प्रत्येक हाईटनुसार प्रत्येक हा वेटचं हा बघायला. हा हाईटनुसार तिथं हेच हा असेल ना ते? हा हा चार्ट लावलेला आहे असा. हा हा म्हणजे सेंटीमीटर त्याच्यावरतं असलं पाहिजे बा आपलं वजन हाईटनुसार. हा अंडरवेट नाही पाहिजे. हा म्हणजे खाली नाही असलं पाहिजे त्याच्या. हा खाली नाही पाहिजे. एक टाइम ओव्हरवेट असलं तर एक टाइम ऍडजस्ट करून घ्यायला तिने. हा होय. पण अंडरवेटची एक पण घेणार नाही. हाव ना म्हणजे कमी नसलं पाहिजे. हा हा डायरेक्ट अनफिटच करल्यात. हा हा उंची छाती मोजल्यावर BMI घेत आहे वजन वगैरे. उंची झाल्यावर डायरेक्ट वजन घेतात, हा त्यानंतर मग छाती घेतात. हा हा लॉंग जम्प, हाय जम्प त्याच्या अगोदर घेता की हे झाल्यावर? पहिला लॉंग जम्प हा घेतात. पहिले लॉंग जम्प झिगझॅग. हा पुलअप्स त्यानंतर मग पुलअप्स. पुलअप. हा हा पुलअप झाल्यानंतर मग उंची, वजन, छाती. हा हा पुलअप्सला पण मुलं काटत आहे काय? होय पुलअप्सला पण पोरांची एक्सटेन्स कमी झाल्यात. हा हा म्हणजे ते थांबू मारायला लावत असेल ना? हा थांबून मारायला लावतो. ते झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसवलं. हं. आता समजा तुमचा जिल्हा कोणता होता? सांगली, मिरज. हा सांगली मिरज त्या दिवशी. तर समजा आता तू 9 वाजता तिथं रांगेमध्ये लागला होता, तर त्याला 1600 मीटर रनिंग म्हणजे किती वाजता झालतं? माझं 12:30 चालतं. 12:30 12:30 पहिला ट्रूप 12:30 गेला. हा हा दुसरा 1 वाजता. त्यानंतर दुसरा आमचा 1 वाजता गेला. हा हा तर हे झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट हा व्हेरिफिकेशनला थांब वगैरे घेत असेल ना? होय फॉर्म देतात. हाव काय? तरी हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती वाजता झालतं तुझं? माझं 2:30-3 वाजता झालं. 2:30-3 बाप वाजले. त्याच दिवशी. हा ते पाऊस असल्यामुळं हळूहळू चालू होती प्रोसेस सगळी. हा हा आणि आपलं काय पाऊस म्हणते त्याले नोटरी चेक करत आहे का अंदर? होय होय नोटरी चेक करत आहे. हा ज्याच्याजवळ नोटरी नसली तर त्याला मग पाठवत असेल ना? टाइम देत असेल ना? हा टाइम देत आहे. हा हा तर कंपल्सरी नोटरी पाहिजे. हा कंपल्सरी नोटरी पाहिजे. हा डॉक्युमेंट तिथं हेच लागत आहे आपलं काय म्हणते ऍडमिट कार्ड झालं, नोटरी झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, अजून टीसी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर सरपंचचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट. हो तर हे ओरिजिनल आणि याचे 2 झेरॉक्स. आहे 2 झेरॉक्स. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करत आहे आणि 2 झेरॉक्स एक झेरॉक्स मागत आहे. हा एक झेरॉक्स मागत आहे. 2 राव पडले. आणि हा फोटो 20 फोटो लागत आहे का अंदर? हा 20 फोटो लागत आहे. हम्म. फोटो कमी असले तर मग नंतर अवघड होते. त्यापेक्षा पहिला घेऊन बरं. हा हा आणि तू मग नंतर मेडिकलसाठी तारीख कधी दिली तुला मग? आम्हाला रात्री त्या दिवशी फिजिकल झाल्यावर 6:30 वाजता सोडलं बाहेर. 6 हा का हा 6 वाजता. 6 वाजता सकाळी सोडलं. हा हा संध्याकाळी सोडलं हा हे झाल्यावर फिजिकल झाल्यावर. हा तिथून येऊन दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बोलवलं मेडिकलला. म्हणजे दुसऱ्या दिवशी बोलावलं मेडिकलसाठी? हा म्हणजे 28 तारखेला पहाटे 5 वाजता मेडिकलसाठी बोलवलं. हो ना 28 तारखेला सकाळी 5 वाजता. हा हा दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी. तर मी काय म्हणतो आपलं काही व्हिडिओ काढले असेल ना त्या सेंटरवरचे? नाही काय काढली नाही. मोबाईल एकट्याचा फोडला त्यामुळे काढला नाही वर मोबाईल परत. बापरे हो ना
तर आपलं मग इकडे कोल्हापूरवरून इकडे कसा गोवाला कसा गेलता? इथून रेल्वे होती. सांग. मिरजमधून रेल्वेला बसलो होतो. मिरज हा, ते हा. वास्को दी गामाला. वास्को डी गामा. हा, तिथून किती दूर आहे सेंटर? तिथून एक 20 किलोमीटर आहे. हो काय, 20 किलोमीटर. राहण्याची हा. सोय वगैरे? राहण्याची ग्राउंड जवळ तरी काही नाही आहे. तिथून एक 7.5 किलोमीटर पणजी आहे. पणजीमध्ये येऊन मग आपल्याला रूम वगैरे मिळतील. हा काय, 200 रुपयानं. हा. तसे मुलं फुटपाथवर झोपत आहे. होय, फुटपाथवर झोपतायत, ब्रिज खाली झोपतायत. हा. धन्यवाद संकेत, माहिती सांगितल्याबद्दल.